वो कहते हैं ना, लिखो तो कुछ ऐसा लिखो, कलम रोने पर मजबूर हो जाए। हम्म। लिखो तो कुछ ऐसा लिखो, कलम रोने पर मजबूर हो जाए। शब्दों में इतना दर्द भरो कि गजल बनने को मजबूर हो। डायबिटीज ये एक डिसीज है या डिसऑर्डर है, क्या कहा जा सकता हालांकि डिसऑर्डर है, सही है। बहुत सारे लोगों को लगता है डायबिटीज डिजीज है। डिजीज नहीं है, डिसऑर्डर है। सो वी से दैट डायबिटीज runs on four wheels. है? Once you get diabetes, there was a time when there was a person who used to taste your urine. And this is a trick question. Hey guys, welcome to our channel again. Today we are going to do the podcast. So let's talk with Jagrok Healthcare. We have an incredible guest today, Dr. Ali Shah, who is renowned diabetologist with years of experience in treating and managing the diabetes. Thank you so much, doctor. आप हमारे साथ हैं आज. So for the start, can you introduce yourself to our viewers? Thank you so much, ma'am, for introducing this podcast. Let's rock with your wonderful presence over here today. So I'm Dr. Ali. I basically practice in Mumbai and Pune. We have around 11 clinics. आपल्याकडे 11 clinics आहे मुंबई आणि पुणेमध्ये. आता एक भारती विद्यापीठमध्ये एक डायबिटीज स्पेशालिटी ओपीडी पण सुरू केली आम्ही. हम्म. तर असे 12 क्लिनिक आहेत. तर आम्ही बेसिकली डायबिटीज प्रॅक्टिस करतात. मुंबईमध्ये 4 क्लिनिक्स आहे. वाशी, डोंगरी, बँड्रा आणि अंधेरी. Okay. आता आपण वाशीमध्ये बसले आहे. जुईनगरमध्ये. सो देअर्स अ क्लिनिक जस्ट 3 किलोमीटर्स फ्रॉम हिअर, जे वाशीमध्ये आहे. आणि असं आपल्या पुणेमध्ये पण 4 क्लिनिक आहे. Okay. आणि सेवा दवाखाने आहे आपले 3, हम्म. जे कर्जत, वांगणी आणि माथेरानमध्ये असतात. हम्म. जे आम्ही पेशंटची सेवासाठी जे गावाकडचे लोक आहेत, ज्यांच्याकडे डायबिटीज फॅसिलिटीज भेटत नाही, तर हम्म. आम्ही त्यांच्यासाठी सेवा दवाखाने सुरू करतात. तिथे आम्ही ₹100 औषध, चेकअप आणि सगळं त्यांच्या जी काळजी असतात, ते हम्म. आम्ही ₹100 करतो. 1 ओके. मंथची औषध बरोबर. अच्छा. तर दॅट्स अ चॅरिटेबल क्लिनिक जे आम्ही करतो. ते कर्जत, वांगणी आणि माथेरानमध्ये असतात. अच्छा. येस. सो डॉक्टर, तुमचं बॉर्न अँड बॉटअप कुठचं आहे आणि तुमची आतापर्यंतची जर्नी कशी राहिली आहे? आतापर्यंतची जर्नी जी आहे, जे देवाची कृपा आहे. आपण स्वतः स्वतःची जर्नी ठरवत नाही. जे देवानी ठरवलंय आणि जसं आई-बाबांनी मोठं केलंय, तसं आपण जगतो. हं. सो मेरा जन्म जो हुआ है, बांद्रा में हुआ है. अच्छा, आय ओके. एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन बांद्रा. हं, हं. अँड माझं शिक्षण आणि शाळा पण मुंबईमध्ये झाली. हं. बँड्रामध्ये सेंट अँड्रूज हायस्कूलमध्ये झालं. हं, हं. आणि नंतर कॉलेज पण बँड्राला झालं 11th-12th. हं. त्याच्यानंतर मी भारती विद्यापीठला गेले, ओके. पुणेला, हं. मेडिकलसाठी. तर तिथे माझं एम-डी पण झालं. भारती ओके. विद्यापीठ कात्रजमध्ये. कात्रज. हाँ, कात्रज आई जो नो. डंकावडीला हाँ, है। हाँ, हाँ. यस, यस, यस। तो उधर ही पढ़ाई हुआ और उसके बाद वहाँ डॉक्टर से पहचान हुआ, तो सेटल भी वहीं हो गए। अभी बॉम्बे आते हैं क्योंकि मम्मी-डॅडी बॉम्बे में आहे. ओके. आई-बाबा इथेच आहेत. हं, हं. तर मुंबईमध्ये पण क्लिनिक सुरू केले, तर आई-बाबाची पण गाठ होते. तर काहीतरी कारण भेटतं मुंबईला यायला. नाहीतर पुणेमध्ये एवढं बिझी असतात आपण, हं. की बॉम्बे यायला किंवा फॅमिलीला भेटायला टाईम नसतो. ओके. सो आता बॉम्बेला येतात आई-बाबाला भेटायला, नंतर सो बॅक टू तुम्हाला पुणे आवडतं का मुंबई आवडतं? दिस इज अ ट्रिक क्वेश्चन. जे बोलतात इंग्लिशमध्ये. ओके. मुंबईची व्हायब्रेशन खूप वेगळी आहे. हं. मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईमध्ये झालोय. तर ओके. मला ती मुंबईची व्हायब्रेशनची सवय आहे. सो ते असं क्लिक होतात हं, हं, हं. लगेच. मी पुणेमध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप नाहीये, पण पुणे खूप शांत आहे. पीस. हां, जे मी जेव्हा मुंबईमध्ये असायचे ना, मी खूप रेस्टलेस होतो आणि खूप असं चंचल म्हणतात ना, हां, हां, तो हां. मैं बहुत रेस्टलेस, बहुत चंचल था. एज सून एज आय गॉन टू पुणे, आय हैव रियलाइज्ड द कामर साइड ऑफ मी, की थांबायचं, श्वास घ्यायचं, थोडा विचार करायचं. मुंबईमध्ये थांबणं, श्वास घेणं, विचार करणं पॉसिबल नाहीये. सो व्हेन यू आर इन पुणे, यू आर मोर calm, यू आर मोर रिलॅक्स्ड, यू आर मोर एट ईज. एंड इन बॉम्बे द वाइब इज व्हेरी happening. So you're basically all the time on the run. You're all the time doing something or the other. तर येस, पुणेमध्ये आपण थोडं रिलॅक्स असतात. हं. पुणे इज अ गुड सिटी टू स्टे इन, व्हेअरएज मुंबई इज अ गुड सिटी टू वर्क इन. ओके. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, आपकी एक्टिविटीज और हॉबीज क्या है जो बिसाइड्स और आउटसाइड ऑफ द मेडिसिन है? आउटसाइड ऑफ मेडिसिन ॲक्चुअली मी बाय पॅशन एक कवी आहे, एक लेखक आहे. हम्म. तर मी 4 पुस्तक लिहिले. आय हॅव रिटन 4 बुक्स. ओके. आय हॅव रिटन 3 बुक्स इन इंग्लिश अँड 1 बुक इन हिंदी. अँड दीज बुक्स आर पोएट्रीज, कविता आहे. एक पोएट्री. Poetry. Basically, poetries are understanding the situation. हम्म. So if you talk about writing, हम्म. तो कविता बनाते हैं, हम्म. तो ख्याल खूब आते हैं. हम्म. आप जैसे लोग ओके. कभी हमको बुलाते हैं, यस. तो आपके सामने पॉडकास्ट कर जाते हैं. यही हमारा काम है. डॉक्टर अली नाम है. वाओ. नाइस.
सो ओके. बेसिकली पोएट्री इज आर्ट विथ द सिच्युएशन. हं, हं, जे हं. खरं कवी असतात कसा सो आपने ये अभी बनाई? मॉडिफाई किया अभी. अच्छा, ओके. हाँ, बनाया नहीं अभी पर उसको मॉडिफाई किया. हुँ, हुँ. तो बेसिकली कवि वही होता है या कोई जैसे आप अगर कोई शेर शायरी करता है हुँ. या कोई भी इंसान अगर कोई चीज़ डिस्कस करता है तो वो ऑन द स्पॉट उसको चेंज कर सकता है क्योंकि उसका राइट. खुद का प्रोडक्ट है वो, हुँ, हुँ, उसका हुँ. खुद का बनाया हुआ है. हुँ, हुँ. तो बेसिकली लिखने का शौक है. कहीं भी समय मिलता है, दिमाग शांत रहता है. मैं जब कर्जत माथेरान वांगनी जाता हूँ क्लिनिक्स के लिए, हुँ, हुँ. वहाँ थोड़ा-सा पीस ऑफ माइंड रहता है. राइट. तो वहाँ पर लिखने का अच्छा लगता है कि कुछ ना कुछ लिखो. बराबर. वो कहते हैं ना, लिखो तो कुछ ऐसा लिखो, कलम रोने पर मजबूर हो जाए. हुँ. लिखो तो कुछ ऐसा लिखो, कलम रोने पर मजबूर हो जाए, शब्दों में इतना दर्द भरो कि गज़ल बनने को मजबूर हो जाए. ओहो! तो नाइस. कविताओं में एक फ़ील होना चाहिए. सिर्फ़ कविता होनी नहीं चाहिए, उसमें फ़ील होना चाहिए. इमोशंस. उसमें एक गहराई, एक डेप्थ होना चाहिए, उसमें कुछ हुँ. मीन होना चाहिए. अगर उसमें मीनिंग नहीं, उसमें गहराई नहीं, वो कविता नहीं, वो सिर्फ़ शब्द है. ड डॉक्टर आप डायबिटोलॉजिस्ट ना होते, जी. तो क्या होते? और जैसे मैंने कहा मुझे लिखने का शौक है, तो मैं ओके. शायद जर्नलिस्ट होता. हुँ, हुँ. तो मुझे एक्चुअली आज भी याद है जब मेरी 12वीं की एग्ज़ाम खत्म हुई बॉम्बे में, मैंने हुँ, कहा हुँ. मैं बैंड्रा में सेंट एंड्रूज़ में था। हाँ. तो उसके बाद मैंने सेंट ज़ेवियर्स कॉलेज जो है बॉम्बे में, आपने सुना हुँ. होगा, हाँ, हाँ, चर्च सुना गेट है। के पास है। हुँ. मैंने वहाँ जाके फॉर्म भी भरा था बीएमएम का, बैचलर ऑफ मास मीडिया का। ओके. तो मेरा ऐसा भी था कि अगर मेडिकल नहीं हुआ, क्योंकि हुँ. हमारी फैमिली में कोई डॉक्टर है नहीं, तो मुझे इतना कुछ एक्सपीरियंस था नहीं कि मेडिकल फील्ड कैसे चलता है और हुँ, कैसे हुँ, होता हुँ, है। हुँ. तो मैं एक्चुअली ज़ेवियर्स कॉलेज गया था, वहाँ का फॉर्म भरा है मैंने। वो फॉर्म रखा नहीं, रखना चाहिए था। पर मैंने वो मास मीडिया का फॉर्म भरा है हुँ, ज़ेवियर्स हुँ. कॉलेज का। पता नहीं एडमिशन मिला कि नहीं मिला क्योंकि मेडिकल में हो गया। तो अच्छा. फिर मैंने उसको ट्राई नहीं किया, पर हाँ, मैं जर्नलिस्ट होता। हुँ, हुँ. राइटिंग मीडिया या टेलीविज़न मीडिया, शायद उसमें मेरा इंटरेस्ट बहुत था। और पहले से कैसे आप बात कर रहे हो, हुँ, हुँ. मैं एमसीज़ बहुत करता था, प्रोग्राम्स बहुत होस्ट करता था। ओके. तो मुझे स्टेज पे बोलने का या लोगों के साथ बात करने का शौक है, तो उसमें मास मीडिया कर लेता, शायद जर्नलिज़्म करता। यस, सो मूविंग टुवर्ड्स द डायबिटीज़। यस। डायबिटीज़ ये एक डिसीज़ है या डिसऑर्डर है? क्या कहा जा सकता है? और एक्चुअली कैसे आपने डाला डिसऑर्डर है, सही है। बहुत सारे लोगों को लगता है डायबिटीज़ डिज़ीज़ है। डिज़ीज़ नहीं है, डिसऑर्डर है क्योंकि आपका बॉडी जो शुगर है या वो इंसुलिन है, उसको मेटाबॉलाइज़ नहीं कर पा रहा है। तो जब आपकी बॉडी में डायबिटीज़ होता है या आपकी शुगर बढ़ आती है, तो बेसिकली बॉडी का जो मेटाबॉलिज़्म है, वो बराबर सेट नहीं होता। तो उसको हम इम्पेयर्ड ग्लूकोज़ टॉलरेंस बोलते हैं, जो फर्स्ट हुँ। स्टेज होता है, हुँ, या हुँ। इंसुलिन रेजिस्टेंस सिंड्रोम बोलते हैं, हुँ, हुँ। जो इंसुलिन को रेज़िस्ट करता है। ओके। बॉडी में फैट डिपॉज़िट होता है, हुँ। या तो लिवर में होता है या तो मसल्स में होता है। और क्योंकि वो फैट डिपॉज़िट हुआ है, हुँ। आपका शुगर मेटाबॉलाइज़ नहीं हो पाता और उसको हम इम्पेयर्ड ग्लूकोज़ टॉलरेंस बोलते हैं। दिस इज़ द ओके, स्टार्टिंग ऑफ डायबिटीज़। ओके। इनिशियल स्टेज जो हम बोलते हैं, हुँ, प्री हुँ। डायबिटीज़ जो बोलते हैं, यहाँ हुँ। से शुरू होता है। अगर ये स्टेज पे आपको पता चलता है आपको डायबिटीज़ है और आप डाइट करने लगते हो, आप वॉक करने लगते हो, you start living a healthy lifestyle. हुँ, हुँ, So हुँ। once you start living a healthy lifestyle, automatically your fat reduces. हुँ। You do not put so much fat or oil in your body. ओके। Automatically your metabolism sets fine. And once हुँ, your metabolism sets fine, हुँ। your sugars come in control. ओके। So what people talk about reversal of diabetes, हाँ, this is basically what you try to look at. So ओके, basically when you talk about diabetes, it's a lifestyle disease. ओके. आपली लाईफस्टाईल बरोबर नसते. हं, हं. आपण व्यवस्थित जेवण करत नाही हं, किंवा जे खाल्लेलं जेवण आहे ते पचन करत नाही. हं. आधीच्या काळात लोक खाऊन सायकल करायचं. आता मी पुण्यावरून आहे, तर हं, हं. पुण्यावरून भरपूर लोक सायकल करायचं हं. आणि आपण लिफ्ट नाही घ्यायचं, स्टेअर्स घ्यायचं. हां. आता कुठे पण जायचं लिफ्ट घेतो आपण राइट. किंवा आपण नाकीला काहीतरी आपलं छोटं काही सामान आणायचं असतं, तर आपण बाईक घेऊन जातो हं. किंवा ऑर्डर करतो Swiggy, Zomato. आपण we ourselves don't go anywhere. Nowadays when you eat out also, you order food home, you order cakes home, you order ice creams home, you order food home. हं. So that's one of the reasons why diabetes is increasing. And हं. most people have a desk job. हां, राइट. आपल्याकडे पण ऑफिस आहे, तो ऑफिसमध्ये लोक कम्प्युटरवर बसतात. And because sitting you are not walking a lot. आणि यू आर सिटिंग ऑन टेबल, कोई चाय लेके आया, हाँ, चाय पी लिया. वो शुगर वाला चाय पी लिया आपने. हुँ. आपको उसका यूज़ नहीं किया आपने. नहीं, और सिर्फ फ्रेश हो गया, पर वो शुगर रह गया बॉडी में. राइट. वो कहीं न कहीं आपको बाद में मेटाबॉलिक प्रॉब्लम्स देता है, जैसे आपने कहा डायबिटीज़. ओके. यस. सो वन ऑफ माय फ्रेंड इज़ न्यूट्रिशनिस्ट. यस, यस. सो डाइट क्या इम्पोर्टेंस है? मतलब डाइट की इम्पोर्टेंस क्या है डायबिटीज़ में? डायबिटीज़ का डाइट इज़ बेसिकली 25% ऑफ द ट्रीटमेंट. ओके. So we say that diabetes runs on 4 wheels हुँ. once you get diabetes. हुँ. डायबिटीज 4 पायावर चालतात. हुँ. एक डाएट, हुँ. एक एक्सरसाइज, ओके. एक मेडिसिन आणि हुँ. एक चेकअप.
चेकअप. हो, ओके. तर मेडिसिन आणि चेकअप इज डॉक्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी. ही हं, डॉक्टरची जबाबदारी असतात, की हं, कुठली मेडिसिन द्यायचं, कसं चेकअप करायचं. तर ते डॉक्टरची जबाबदारी असतात, की आम्ही चेकअप करतो. आपलं ब्लड प्रेशर चेक करतो, ब्लड शुगर चेक करतो, किडनीज चेकअप करतो, लिव्हर, हार्ट, हं, कोलेस्ट्रॉल, हं. ईसीजीज करायला लागतात. राइट. बघायला की डायबिटीजमध्ये कॉम्प्लिकेशन होतात की नाही. तो ये सब चेक करना डॉक्टर का काम है। हुँ, आपको मेडिसिन देना, व्हिच मेडिसिन इज गुड फॉर यू, व्हिच मेडिसिन विल मेक यू लूज वेट अगर आप ओवरवेट हो, व्हिच मेडिसिन विल हेल्प यू मेंटेन वेट, व्हिच मेडिसिन विल कीप मेक श्योर किडनीज आर फाइन, make sure your heart is fine, make sure that the metabolism is good. So all these things a doctor decides. So medicines and checkup a doctor decides. हुँ. Diet and exercise the patient decides. ओके. So it is 50% diet exercise, 50% medicine checkup. मेडिसिन्स. डॉक्टर स्कूटर देता है आपको हुँ. 2 पहियों की। राइट. आपका काम है उसको रिक्शा बनाना है या मर्सिडीज बनाना है। आपका चॉइस है, आप अगर एक्सरसाइज करते हो, हुँ, 1 आवर वॉक करते हो, हुँ, हुँ, योगा करते हो, प्राणायाम करते हो, सूर्य नमस्कार, अनुलोम-विलोम करते हो, या आपको जिम जाना है तो आप जिम जाते हो, हुँ, तो दैट्स थर्ड, बट वेरी, वेरी इंपॉर्टेंट इज़ डाइट, जैसे आपने कहा। सो न्यूट्रिशनिस्ट जब आते हैं इस पिक्चर में, हुँ, हुँ, उनका मेन काम रहता है कि लो कार्बोहाइड्रेट डाइट, हुँ. हाई प्रोटीन राइट. डाइट, और वो डाइट को ऐसे मैनेज करना कि वो पोर्शन वाइज़ मील खाना। कि कब पेशेंट काम करने वाले हैं, हाँ. कब पेशेंट बैठने वाले हैं, आपका खाने के बाद सोने का समय कितना है, तो वो हिसाब से वो मील प्रपोर्शन देना. बहुत लोग की आदत होती है की हम खाना खाते बैठ जाते हैं. आपले आजी-आजोबा पण असेल किंवा आई-बाबा पण असेल, हं, हं, खूप हं. लोकांची सवय असतात की आपण जेवण केले की आपण आडवे पडले. आपण थोडा रेस्ट केलं, तर ते जेवण असतं ते पोटामध्येच राहतं. हं. सो द मील ॲट दॅट टाईम द न्यूट्रिशनिस्ट हू डिसाइड्स हॅज टू डिसाइड अ व्हेरी लो कार्ब मील. हं, हं. कॅनॉट से that food should be eaten late. ओके. इन द ओल्डन डेज पीपल यूज्ड टू ईट ॲट सनसेट. हं, हं. सूर्यास्त झालं की जेवण झालं. आता लोक 10, 11, 12 वाजता जेवतात. म्हणजे कारण आपण बरोबर. ऑफिसवरून उशीर येतो. हं, सो द न्यूट्रिशनिस्ट जॉब इज टू मेक शुअर द प्रोटीन्स आर हाय, हं, the carbs are less. हं, If at all you're going for a walk, हं. that time if for example you go for a walk in the evening at 5 o'clock, ओके. तर आपण एक 4-5 वाजता थोडा कार्बोहायड्रेट्स खायचं. कारण ते अच्छा, कार्बोहायड्रेट्स यूज होईल. अच्छा. Sugars should be avoided. If there are sugars being eaten, there has to be compensation in other meals. ओके. So the portion should be managed. There's something called as carbohydrate counting in हं, हं. nutrition. So if your friend is a nutritionist, येस. when type 1 diabetes we treat, that's हं, हं. insulin dependent diabetes. So when you talk about type 1 diabetes, you talk about carbohydrate counting. ओके, The nutritionist talks about how much carbohydrates you eat to how much insulin you have to take. ओके, So this has to be matched. ओके. So nutritionist's job is very, very important for diabetes control. हं, हं. So when nutritionist says follow a diet in terms of protein, carbs, vitamins, minerals, हं, so the हं. balance is so well done so that a patient does not go spikes of sugar. ओके. What we call amplitude of sugar हं, going हं, high हं, हं, हं. should not go. So nutritionist job is to make sure the balance remains, the variations do not happen with the blood sugar levels. So ओके. nutrition is very important, but you should make sure the carbs are managed according to the lifestyle of the person. हं, हं. What's his lifestyle? Where is he going? How is he eating? ओके. And according to that, the balance of protein and carbs should be done. If you're going for gymming, uh, picking up weights or हं, doing हं, muscle हं, हं. building, more protein. If you're doing a lot of walking throughout the day or cycling, हं, you do हं. more carbohydrates. ओके. सो लाइक टाइप 2 डायबिटीज़ क्या होता है और उसके सिम्पटम्स वगैरह क्या होते हैं? Now, basically, type 2 diabetes is a next step of impaired glucose tolerance. हुँ, So, if you are sitting in front of me हुँ, today, if you become diabetes at the age of 40, हुँ, I'll take that as a as a baseline. हुँ, So, अगर आपको 40 पे डायबिटीज हुआ है, आपका प्रोसेस ऑफ बिकमिंग डायबिटीज स्टार्ट्स एट 25. हुँ, सो अगर आपको 40 पे हुआ है तो धीरे-धीरे आपका लाइफ़स्टाइल खराब रहा है। हुँ, अभी कैसे मैं कॉफ़ी पी रहा हूँ, तो मेरा मूवमेंट उतना नहीं है। जैसे मैं आज बैठा हूँ आपके साथ, आई एम सिटिंग विथ यू राइट नाउ। आई विल फिनिश योर पॉडकास्ट नाउ एंड आई विल गो टू माय क्लिनिक। हुँ, Once I go to my clinic, I'll again sit. हुँ, There'll be patients for 3-4 hours. There will हुँ, not be up and running. मेरा रनिंग का काम नहीं है। नहीं है। I'll be doing a sitting job. So I'm having a without sugar coffee. Why I'm having without sugar coffee? Because I need the coffee to make me fresh. राइट, I don't need the sugar to give me carbs. राइट। Because I'm not going to run. So the same thing applies. When a person who is becoming diabetes हुँ, has 15 years to become diabetes, he has to make sure in these 15 years he cuts down his carbohydrates, हुँ, cuts down his sugars, हुँ, and make sure that the load on the liver does not come. हुँ, That reduces impaired glucose tolerance and insulin resistance. हुँ, So when you're talking about diabetes coming into the system, you have to make sure that your lifestyle, as I said, is हुँ, healthy. If your ओके, lifestyle is healthy, you're eating good food, automatically diabetes won't come so fast. ओके। सो पहले ज़्यादातर टूल्स नहीं होते थे Hmm. डायग्नोज़ करने के Hmm. लिए। तो क्या किससे डायग्नोज़ होता था डायबिटीज़? Earlier days, if you're talking about the 1900s, जेव्हा हाँ, सुरुवात झाली, हाँ, तेव्हा लोक युरिन टेस्ट करत होते.
ओके. म्हणजे now this will be a very funny story to come across. When in the 1920s, हं, 1920 मध्ये, I'm talking about हं, 100 years back, हं. that time there was no blood testing kits or glucometers. हां, हां. So लोग लघवी पास करत होते, युरिन हं. पास करत होते, and there used to be a person who used to taste the urine. हां, येस, सिरियसली? हो, खरं आहे. इट इज अ फॅक्ट. सो जे आज डायबिटीज तुम्हाला वाटतं एवढं सोपं झालंय ऑफ टेस्टिंग द शुगर, देयर वॉज अ टाईम व्हेन देयर वॉज अ पर्सन हू यूज्ड टू टेस्ट युअर युरिन आणि ते युरिनमध्ये साखर आली, टेस्ट त्यांना गोड वाटलं, हं. तेव्हा ते बोलायचे यांना डायबिटीज आहे. ओके. मला माझी आजी आठवण आहे 1980s मध्ये हं, माझी बाबांची आई, हं, शी यूज्ड टू ऑल्सो डू अ युरिन टेस्ट हं. वेअर शी यूज्ड टू टेक हर युरिन अँड लीव्ह सम ड्रॉप्स नियर द वॉशरूमच्या सिंक आणि तिथे अँट्स आले ना, राइट. मुंगी आली, तर त्यांना अ, कळायचे की माझी लघवीमधून साखर जाते, म्हणजे माझी साखर वाढली आहे. हाँ, मैंने भी ये सुना है। Yes, so this हुँ, is one of the ways our forefathers and our grandparents and people used to test for diabetes and हुँ, understand. हुँ, हुँ, आता पण खूप लोक जेव्हा येतात फर्स्ट टाइम क्लिनिकला ज्यांना हुँ, डायबिटीज नाही आहे, हुँ, ते फर्स्ट येऊन सांगतात, की "सर आम्ही शुगर चेक केले." म्हणजे का चेक केलं? बोलणे आम्ही लघवी पास करायचो ना हुँ, वॉशरूममध्ये, तर तिथे अँट्स यायचे. हुँ, So that is one of the ways which people now also understand. Besides symptoms of polyuria, हुँ, that's increased हुँ, urination, हुँ, हुँ, polydipsia, that's increased thirst, ट्रस्ट। polyphagia, that's increased appetite, हुँ, हुँ, weakness, myalgia. Besides these main symptoms of diabetes, one हुँ, of the main practical symptoms is people say कि हमारे यूरिन के पास ants आते हैं हुँ, first thing and हमको बहुत वीक लग रहा है और वेट लॉस हो रहा है. हुँ, So this हुँ, is more the practical thing when ओके, people discuss amongst friends. हुँ, मित्रांबरोबर आपण फॅमिलीबरोबर डिस्कस करतात, राइट, तेव्हा ते बोलतात, की आम्हाला लघवीमध्ये थोडे अँट्स येते किंवा आम्हाला खूप वीक वाटते किंवा वजन कमी झालं, तर हुँ, एकमेकांचे फ्रेंड्समध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये बोलतात, "शुगर चेक कर, साखर झाली असेल." हुँ, कैटरैक्ट से अंधापन आता है, राइट? कैटरैक्ट और इज़ द सेकंड कैटरैक्ट थिंग इज़ कि डायबिटीज़ की वजह से भी अंधे होते हैं लोग, तो ये कैसे? नहीं, ट्राई टू अंडरस्टैंड. हाँ, Cataract is basically a condition हुँ, where the lens हुँ, gets opaque. हुँ, 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 Because the lens get opaque and you don't treat the lens हुँ, and that gets more damaged, हुँ, it हुँ, can cause blindness. हुँ, It is not the only reason. हुँ, It हुँ, mainly is glaucoma. राइट। जे ग्लॉकोमा असतात ना, हुँ, that's हुँ, one of the main reasons for blindness in हुँ, हुँ, डायबिटीज. हुँ, हुँ, नॉट सो मच कॅटरॅक्ट. हुँ, हुँ, ग्लॉकोमा इज नंबर 1. ओके, तर जेव्हा तुम्ही कॅटरॅक्ट बोलतात, कॅटरॅक्टचे प्रोसिजर्स असतात. हुँ, वे कॅन रिप्लेस द लेन्स अँड पुट अ ओके, फ्रेश लेन्स, अँड वन्स यू पुट द ओके, फ्रेश लेन्स, द रिस्क ऑफ ब्लाइंडनेस goes away. हुँ, So you can ओके, you can develop blindness after cataract, but only if it's not treated हुँ, हुँ, or it's been ignored. हुँ, Whereas glaucoma is one of the main reasons. ओके। डॉक्टर, व्हाट इज़ इंटरमिटेंट फास्टिंग और क्या ये डायबिटीज़ को रिवर्स कर सकता है? See, intermittent fasting in the olden days, जे हुँ, जुने हुँ, काळात होते, लोक खूप फॉलो करायचे. हुँ, हुँ, तुम्ही जेव्हा जैन धर्मची अभ्यास करणार कधी, आपल्या जैन धर्म बरोबर काय माहिती आहे? हुँ, जैन जन जैन धर्ममध्ये जैन असतात. हुँ, हुँ, जैनमध्ये ते चोव्यार करतात. चोव्यार म्हणजे ते संध्याकाळ झाली, सूर्यास्त झालं, की हुँ, जेवायचं नाही. जेवायचं नाही. हां, म्हणजे बिफोर सनसेट यू हॅव टू फिनिश युअर फूड. आपले जुने काळाचे पण आपण शेतकरी बघितले लोक, हुँ, तर हुँ, शेतकरी लोक जे आपले असतात, ते हुँ, सूर्यास्तपर्यंत खायचे. ओके, सूर्यास्त नंतर खायचे नाही. हुँ, हुँ, ते सांगतात सूर्यास्त नंतरचं जेवण असतं ते विष असतात. हो, हे आहे म्हण. तुम्ही खूप जे आधीचे लोक आहे, हुँ, हुँ, जे गावामध्ये राहतात, शेतामध्ये राहतात, ते बोलतात की सूर्यास्ताच्या नंतर जेवण बॉडीला होत नाही पचन. ते बेसिकली आपण सनराईज टू सनसेट खायचं, हुँ, हुँ, की सूर्योदय झाला की आपण खायला सुरू करा हुँ, हुँ, आणि सूर्यास्त झाला की आपण खायला बंद करा. हुँ, So if you're talking about eating twice a day, the हुँ, first thing you eat is in the morning. हुँ, That is basically today's word is intermittent fasting. हुँ, जुने काळात त्यांना जैनमध्ये जोव्यार म्हणतात. हुँ, हुँ, महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आपण सूर्यास्ताच्या आधी जेवू. हुँ, हुँ, आणि मुस्लिम्समध्ये पण एक कॉन्सेप्ट आहे जे रोजा ठेवतात. हुँ, तर जेव्हा रोजा ठेवतात तर सेहरी असतात सकाळी-सकाळी राइट, 4-5 वाजता आणि राइट, इफ्तारी जे असतात जेव्हा रोजा ब्रेक करतात ते, हुँ, दॅट इज अगेन अ सनसेट. ओके, आणि नंतर ते सांगायचे एकदा अंधार झालं हुँ, की खायचं नाही. हुँ, हुँ, सो दिस इज बेसिकली इंटरमिटेंट फास्टिंग ओन्ली इन अ वे, हुँ, की 2 वेळाच खायचं. ओके, आपण खूप मॉडर्नायझेशनमध्ये विसरले, हुँ, की ब्रेकफास्ट, लंच, डिनर असायला पाहिजे. ब्रेकफास्ट आपला कॉन्सेप्ट नाहीये. इट हुँ, इज अ इंग्लिश कॉन्सेप्ट. ओके, जे इंग्लंडचे आपले रूल केले होते, जे आपल्याला आझादी भेटली हुँ, 1947ला, हुँ, त्याच्या अगोदर इंग्लिशचा रूल होता इंडियामध्ये. हुँ, त्यांनी ब्रेकफास्टचा कॉन्सेप्ट सुरू केला. आपला हुँ, इंडियन कॉन्सेप्ट नाहीये ब्रेकफास्ट. टू बी व्हेरी क्लिअर, इंडियन्स डू नॉट हॅव ब्रेकफास्ट. आपल्यामध्ये उपवास असतात. हुँ, राइट, इंग्लिश में ब्रेकफास्ट लंच एंड डिनर होता है, तो उनका ब्रेकफास्ट होता है, बेड टी होता है, कैसे हम कॉफी पीते हैं. तो टी इज नॉट ए इंडियन कॉन्सेप्ट, टी विद बिस्किट्स या ब्रेकफास्ट इज नॉट इंडियन कॉन्सेप्ट. तो वी टू ईट ट्वाइस अ डे, इन द मॉर्निंग एंड द नाइट. सो इंटरमीडिएट फास्टिंग इज वेरी गुड. Why? Because you eat once a day, and for the next 11-12 hours when you do not eat, the body tries to use the fat which has been stored.
तर जे आपल्या बॉडीमध्ये फॅट असतात, जे आपण नाही खात एक 10-12 तास, तेव्हा ते बॉडीच्या फॅट वापरतात. ओके. And as I told you, it's because of storage of fat that you develop impaired glucose tolerance or insulin resistance syndrome. And once this happens, automatically the body cannot metabolize sugar. So if you're hungry for 10 to 12 hours in Okay. intermittent fasting, the body uses that fat. Once the fat is used, automatically the metabolism gets better. Okay. And we don't call it reversal of diabetes. Mhm. The medical term, which is concluded by the American Diabetes Association, is remission of diabetes. Remission. Remission of diabetes is basically getting diabetes back to normoglycemia. Hmm. Normoglycemia is normal sugar levels without any medicines or without taking any alternative line of treatment. It is basically setting your metabolism right, and getting to normoglycemia is called remission of diabetes. Okay. So इंडिया इज द कैपिटल ऑफ डायबिटिक ऐसे Hmm, कहा जाता है hmm. कैसे मतलब See, as I discussed before, हम्म, India is a heavy carbohydrate country. हाँ We eat a lot of carbohydrates. आपलं सगळं जेवण जे तुम्ही बघतात ना, हम्म, इट इज कार्बोहायड्रेट बेस्ड. हम्म, सकाळी नाश्त्यामध्ये आपण काय खाऊ शकतात? जस्ट अन ऑप्शन. आपण मखाना आपण खाली फ्रूट्स स्टॉलला एंड गेले किंवा रेस्टॉरंटला गेले की काय खातो? डोसा येस, डोसा, कार्बोहायड्रेट्स, यस उपीट पोहे, हाँ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहाइड्रेट्स आपण ब्रेड ऑमलेट खाल्लं हम्म, नॉन-व्हेजमध्ये, दॅट्स ऑल्सो कार्बोहायड्रेट्स. या सो फूड्स आर व्हेरी कार्बोहायड्रेट बेस्ड. हम्म, लंचमध्ये पोळी, भाजी, वरण-भात, सब्जी, रोटी, दाल-चावल. सो दॅट्स अगेन कार्बोहायड्रेट बेस्ड. इन द इव्हनिंग यू विल हॅव टी विथ बिस्किट्स, हम्म, किंवा ते लोक चहा टोस्ट घेतात, हम्म, चहा खारी खातात. राइट खारी अँड टोस्ट इज अगेन कार्बोहायड्रेट्स. संध्याकाळी परत भाकरी, पिठला भाकरी हम्म, किंवा भाकरी भाजी हम्म, किंवा राईस असतात, खिचडी असतात. हम्म, आपण उपवास ठेवतो ते पण साबुदाणे खिचडी असतात, शेंगदाणे असतात. राइट All these are basically carbohydrate meals. हम्म, So when you talk about Indian culture, we are cultures where we eat a lot of carbohydrates. हम्म, 2-3 वेळा. That is morning breakfast. आपण काहीतरी उपीट पोहे खाल्ले. हम्म, दुपारी आपण पोळी भाजी वरण भात खाल्लं. हम्म, परत संध्याकाळी आपण चहा नाश्ता घेतलं, काही बिस्किट खाल्लं, खारी टोस्ट खाल्ले. अँड अगेन ॲट नाईट इज भाकरी किंवा काहीतरी असं राईस असतात. हम्म, राईस प्रिपरेशन असतं. सो ऑल दिस इज कार्बोहायड्रेट बेस्ड, अँड द मोर कार्बोहायड्रेट्स यू ईट, द मोर यू लोड युअर लिव्हर टू डायजेस्ट मोर कार्बोहायड्रेट्स. अँड आवर वॉकिंग सिस्टम्स आर नॉट गुड. जसं आपण डिस्कस केलं, आधीचे लोक खूप सायकल चालवायचे, खूप वॉक करायचे. हम्म, नाउडेज पीपल डू नॉट वॉक अँड सायकल टू मच. राइट खाऊन बसतात, खाऊन बसतात. अँड वेन यू ईट अँड सिट ऑर ईट अँड स्लीप, द फूड कलेक्ट्स इन द बॉडी. हम्म, अँड बिकॉज वी ईट सो मच कार्बोहायड्रेट्स बिंग इंडियन्स, हम्म, आपलं इंडियन जेवण कार्बोहायड्रेट बेस्ड असतात. बिकॉज दॅट वी लोड कार्बोहायड्रेट्स, अँड दॅट्स वाय वी आर डायबिटिक. ओके When we talk about foreign cultures, हम्म, their cultures are very cereal based. हम्म, Their cultures are very protein based. ओके Lot of millet based. हम्म, तर ते मिलेट्स खूप खातात. हम्म, ते सिरियल्स खूप खातात. ते सकाळी ब्रेकफास्टमध्ये मिल्क घेतात, हम्म, म्युस्ली घेतात. राइट आपल्या जीवनमध्ये तुम्ही नाही ऐकणार, की आपल्या मराठी घरामध्ये आपण किंवा महाराष्ट्रीयन घरामध्ये आपण मुसली आणि दूध पितात. नाही नाही. बोले हे काय मुसली आहे? मला उपीट पाहिजे. मला राइट पोहे पाहिजे. हाँ राइट? तर हम्म, तसं जेवण असायला. सो इव्हन इन साउथ इंडिया, आपण इंडियाशी बोलतात तर साउथ इंडिया, हम्म, लॉट ऑफ राईस बेस्ड इडलीज, हम्म, अप्पम, हाँ अप्पे असतात ते. पे आपण नॉर्थमध्ये पण गेले, की बटर असतात. हम्म, ते सरसों दा साग, मकई की रोटी. राइट तो मकई की रोटी में वापस वो मक्खन लगाएँगे. If you go towards eastern Bengal and Bengal side, you will find a lot of rice. ते हम्म, फिश करी राईस खातात. राइट गोवामध्ये फिश करी राईस असतात. हम्म, राईस बेस्ड मील्स खूप असतात. हम्म, आपल्या इथे भाकरी जास्त असतात. ईस्टमध्ये राईस असतात. नॉर्थ पंजाब साइडला, हरियाणा साइडला यू विल फाइंड अगेन लॉट ऑफ बटर इन द फूड, हम्म, अँड साउथ यू विल फाइंड राईस राइट किंवा इडली किंवा राईस प्रिपरेशन्स. सो दिस इज ऑल कार्बोहायड्रेट्स. जेवढं आपण कार्बोहायड्रेट्स खाणार, तेवढं डायबिटीजचं रिस्क वाढतं. अँड हम्म, दॅट्स वाय इंडिया इज द कॅपिटल. नॉट बिकॉज द कार्बोहायड्रेट्स वी ईट हम्म, ओनली, बट बिकॉज वी ईट द कार्बोहायड्रेट्स अँड डोंट यूज इट. ओके आपण ते वापरत नाही. हम्म, आधीचे लोक खाऊन वापरायचे. हम्म, आपला वापर होत नाही. सो द डायट इज अल्सो ॲट फॉल्ट 50%. हम्म, पण आपलं जे आळस आहे, जे that आपण is लेस ऑफ 50%. मूव्हमेंट आहे, Mm-hmm. दॅट इज 50% ऑफ द कॉज. Okay. What is diabetic neuropathy and what are the common symptoms of that? See, diabetes affects the neurons of the body. Hmm. So there are three types of neurons. Hmm. One are motor neurons, one are sensory neurons, and one are autonomous neurons. These are the Okay. three different types of neurons. If you Mhm. talk about diabetes neuropathy, Mhm. the one which affect our body in terms of diabetes the most are sensory neurons. Huh. Sensory neurons are basically the ones which are initiated with sense on the legs, sense on the hands, sense on the other parts of the body. Hmm. This can also be divided into different ones. That's peripheral, central. That also could be motor and autonomous, depending on which part of the body they're affected. Mhm. If you talk about the legs, Hmm. it comes with diabetic peripheral neuropathy, Hmm. which is loss of sensation in the legs. Hmm. Along with less blood flow, जेव्हा आपल्या रक्ताची जी फिरणं असतात ते कमी असतात. Along with that, it causes diabetic foot infection.
ओके. म्हणून ते अल्सर्स किंवा जखम झाले पाहिलं ना, ते हील होत नाही. हं, हं, हं. So when they do not heal, it leads to diabetic foot infection, हं. diabetic amputations. So when you're talking about diabetic neuropathy, you're basically looking at all the nerves of the legs हं, हं. which are affected. हं. That's peripheral neuropathy on the legs, हं. diabetic DPN, जे हं, आपण हं. बोलतात. It can also affect other parts of the body like the eyes, the kidneys, ओके. emptying of the bladder. हं, हं. Also affect the hand in terms of the median nerve. That's हं. carpal tunnel syndrome. ओके. That's another type of autonomous neuropathy. हं, So हं. all these different types of neuropathies happen, but mainly it happens to the legs, हं. associated with numbness, हं, हं. tingling sensation, हं. excessive burning sometimes of the feet, ओके. sometimes loss of sensation. हं, हं. असं लोक मस्जिद जातात, हं. तर ते सॉक्स आणि शूज काढून जातात राइट. आणि कधी-कधी मस्जिद आणि मंदिराची जे फ्लोरिंग असतं ते गरम असतं. हं. बट दे डोंट फील इट. त्यांना सेन्सेशन होत नाही. त्याच्यामुळे हं. ब्लिस्टर्स होतात, पाय भाजून जातं ओके. किंवा बाईकवर लोक बसतात. आपल्यामध्ये बाईक खूप वापरतात. हो. बाईकमध्ये बसतात, तर आपण स्ट्रेट किंवा आडवे बसले, आई हां. वगैरे असेल तर साइडवेज बसले हं, आपण, हं, हं. तर ते सायलेन्सर जे असतात ते गरम असतं बाईकचं. हं. ते सेन्सेशन फील होत नाही. तर खाली पायाला नाही, पण साइड जे असतात, हं, हं. द साइड्स ऑफ द लेग्स व्हिच यू टॉक अबाउट. ओके. सो द साइड्स ऑफ द लेग्स हिट्स द सायलेन्सर, ते तिथे जखम होतात. तर कधी-कधी लोक येतात आमच्या क्लिनिकमध्ये, की जखम झाल्या, माहीत नाही कसं झालं. सेन्सेशन. नाही, माहीतच नाही कसं झालं, ओके. कुठे झालं. राइट. ब्लिस्टर झालंय पायाला, हां, एवढं हां, मोठं हां. आलंय, पाणीचा फोड आलाय राइट, तिथे. राइट, राइट. कसं झालं आम्हाला माहीतच नाही. हाऊ डिड इट हॅपन? देन यू आस्क, डू यू सिट ऑन द बाईक? देन यू आस्क, डू यू गो टू मॉस्क? डू यू गो टू टेम्पल? हं. तुम्ही जात असेल तर तिथे काहीतरी तुम्हाला झालं असेल अँड यू डिडंट रिअलाइज इट. नंतर येऊन ते थोडा ब्लिस्टर झाला, हं, तुम्हाला हं. सेन्सेशन जाणवलं नाही. ओके. आणि खूप इम्पोर्टंट, जेव्हा असे अल्सर्स किंवा असं होतात ना, लोकांना पेन होत नाही. हं, हं, आता हं. तुम्हाला काही पण जखम झालं, हं. तुम्हाला दुखलं तर तुम्ही उपचार करणार, राइट? राइट. दुखलं नाही तर उपचार का करणार? नाही करणार. दॅट्स व्हॉट हॅपन्स विथ मोस्ट डायबिटिक पेशंट्स. त्यांना हं. पायाला दुखत नाही. हं, हं, हं. जखम झाली की पण दुखत नाही. जेव्हा जखम होतात ना, अल्सर राइट. होतात किंवा काही इन्फेक्शन होतात किंवा बोटाच्या मध्ये पण कधी-कधी फंगस येतात. हं, हं, हं. दे डू नॉट फील इट अँड बिकॉज दे डू नॉट फील इट, दे डू नॉट ट्रीट इट. ते ट्रीट करत नाही. तर ते हळू वाढून ना मोठ्या जखम होतात हं, आणि हं. नंतर ब्लड सर्क्युलेशन कमी पडतात. ओके. नंतर अॅम्प्युटेशनची गरज वाटते. ओके. सो यू हॅव टू मेक शुअर दॅट द पेशंट विल नॉट वॉन्ट टू ट्रीट, हं, हं. कारण त्यांना पेन होत नाही. पेन होत नाही तर का उपचार करायचा? राइट. तर आपण ॲज डायबिटीज डॉक्टर्स किंवा आपली फ्रॅटर्निटी शुड एज्युकेट देम, हं. की तुम्हाला पेन होणार नाही पण उपचार करा. कारण पेन नाही झालं की आत खाऊन जाईल ते. So राइट. very important for diabetic neuropathy, हं. when there's loss of sensation, हं. explain and educate the patient. पेशंटला ओके. शिकवा, ओके. की कशी पायाची काळजी घ्यायची. हं. आमचे एक डॉक्टर म्हणायचे, जेव्हा आम्ही शिकायचं, की दर पेशंटचा आशीर्वाद घ्यायचं. हो. आणि कसा आशीर्वाद घ्यायचं? हं. पाय स्पर्श करून. सो टच द फीट. ओके. पेशंटचे पाय टच करायचं. आशीर्वाद घ्यायला पण येस, पण पायाला चेक करायला, की त्यांना कुठे जखम आहे का? हं. त्यांना कुठे फंगस आहे का? हं. त्यांना कुठे ब्लड सप्लाय वीक होते का? हं. चेक करा. तुम्हाला कळेल की त्यांना काही प्रॉब्लेम आहे की नाही. कारण त्यांना ओके. कळत नाही बिकॉज ऑफ न्यूरोपॅथी. पण तुम्ही बघून सांगू शकतात की की असं-असं आहे. हां. काळजी घ्या, नाहीतर पुढे मोठा प्रॉब्लेम होईल. ओके. सो व्हेरी इम्पोर्टंट, कॉन्स्टंटली पाय चेक करा आणि काही पण छोटा जखम किंवा इन्फेक्शन दिसलं लगेच डॉक्टरला कळवा. येस. ओके. हाऊ डज Nervicure जेल हं. प्रिव्हेंट डायबिटिक न्यूरोपॅथी? See, when you're talking about any gel, हं, हं. the first action of the gel is to reduce the symptoms, हं. reduce the pain. ओके. Now, what Novicevis gel is made out of oils. हं, हं. It is made up of citrus oils like orange oils, हं, like हं. sesame oils, like ओके. moringa oils. हां. So when these oils are used, they basically reduce the burning in the sensation in the हं, हं. legs. So when there's burning in the legs, there's tingling in the legs, it हं. relaxes that. हं. So जे हे symptoms असतात डायबिटिक न्यूरोपॅथीचे, हं. they are mainly at night. नाईट में. रात्री असतात. बिकॉज आपण दिवसभर पाय खाली टेकतो. ओके. तर आपलं द हीट ऑफ द फ्लोर कम्स टू लेग्स. हं. सो यू व्हेरी रेअरली गेट पेन. ओके. द पेन कम्स मेनली एट नाईट व्हेन द लेग्स आर व्हर्टिकल. हं. अच्छा, आपण असे झोपतात. राइट. Legs are vertical. So the cold breeze or the fan breeze राइट. affects the legs. ओके. That's when patients have the maximum neuropathy, pain, burning, tingling आणि रात्री झोप येत नाही त्यांना. हं, हं. तर सारखं ते पायाला त्रास होतो. तर हं. जेव्हा आपण असं काहीतरी इसेन्शियल ऑइल्स लावलं, ऑल्वेज इसेन्शियल ऑइल्स रिड्यूस द पेन. हं. So Novisafe gel is made from essential oils. हं, हं. So once you apply an essential oil, हं, it हं. reduces the pain, reduces ओके. the burning, ओके. reduces the tingling. हं, हं. तर त्रास कमी होतं. It basically does not cure diabetic neuropathy, हं. but it reduces the symptoms. So हं. once it reduces the symptoms, automatically you sleep better. ओके. Your neuropathy is better. You understand sensation more, हं. and you have more peaceful sleep. ओके. थँक यू. थँक यू सो मच डॉक्टर.
आपको हमारे व्यूअर्स के लिए कुछ इन्फॉर्मेशन देना है डायबिटीज़ के रिलेटेड, इफ ऐड ऑन? डायबिटीज के लिए इंफॉर्मेशन बेसिकली हमारा जो पॉडकास्ट है वो अच्छे से सुनिए. इट इज अ गुड पॉडकास्ट. मैडम हैज आस्क्ड वेरी गुड क्वेश्चंस एंड आई वुड लाइक टू आल्सो थैंक देम फॉर ऑर्गेनाइजिंग दिस इवेंट. आई वुड लाइक टू थैंक ROK also for helping us organize today's function. They've done a very good initiative of spreading awareness. So if you understanding diabetes, you have to understand one very important thing, that what you eat is what you are. जो आप खाते हो हं. ते तुम्ही पुढे जाऊन होतात. हं, हं. तर आपण कष्ट करतो, तुम्ही पण कष्ट करतात. आज आपण सकाळी 8 वाजता हे पॉडकास्ट सुरू केले. राइट. येस, का? कारण आपल्याला पण आपलं घर चालवायचं आहे. वी अल्सो हॅव टू हॅव अ शेड्यूल्स इन प्लेस. येस. तर आपण हे सगळं करतात पोटासाठी, बरोबर. राइट? हं. तर आपलं जेवण पण पोटासाठी असायला पाहिजे. व्हॉट हॅपन्स मोस्ट ऑफ द टाइम, वी ईट फॉर द टंग. हं, हं. वी ईट टेस्टी फूड, वी डोंट ईट हेल्दी फूड. राइट. तो जो टेस्टी होता है वो तंदुरुस्त नहीं है. हुँ. जो स्वादिष्ट होता है वो सेहत के लिए नहीं है. अच्छा. तो सेहत के लिए खाना खाइए, तंदुरुस्ती के लिए खाना खाइए, स्वाद के लिए मत खाइए. ऐसे नहीं कह रहा हूँ पूरा स्वाद के लिए मत खाइए, नहीं तो आप बोलेंगे सर कुछ मजा ही नहीं रहा जिंदगी में. सो ईट 20% हं, फॉर युअर टंग, हं. 20% जिभेसाठी खावा आणि 80% पोटासाठी खावा. सो 80% पोटासाठी खाल्लं आणि कधी तुम्हाला मूड झाला, की आज मला पाणीपुरी खायची आहे, आज मला पावभाजी खायची आहे, राइट. आज मला चायनीज खायचं, आज मला केक खायचं आहे, त्या दिवशी तुम्ही खाऊ शकता. सो दॅट इज द 20% यू अलाउ युअरसेल्फ. बट व्हेन यू ईट सच अ थिंग, यू मेक शुअर यू वॉक. ओके. So the take home message for all those people who are listening is eat 80% for your stomach and 20% for your tongue. Do not eat 100% for your tongue. जिभेसाठी खाऊ नका, चवसाठी खाऊ नका, हेल्थसाठी खावा. तुम्ही हेल्दी खाल्लं तर तुम्ही हेल्दी राहणार, तुमचा चेहरा फ्रेश दिसणार. अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच आय टेल ऑल माय पेशंट इज ड्रिंक लॉट्स ऑफ वॉटर. राइट. खूप लोकांचे असतात की आम्ही पाणी कमी पितात. सर वॉट एव्हर इज युअर वेट, फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह माय एक्झाम्पल. Weight is 85 kgs. You have for 20 kgs of weight, you need to have 1 liter water. हं. 20 किलो वजनसाठी, बॉडी 20. वेटसाठी 1 लिटर पाणी प्यायचं. तर माझं वजन 80 किलो सध्या आहे. 80 टू 90च्या मध्ये असतं. सो यू हॅव टू 4 to 4.5 liters of water. ओके. If somebody is 60 kgs, 3 liters of water. ओके. If you're 100 kgs, 5 liters of water. हं, हं, हं. 120 kgs, 6 liters of water. हं. पण असं मोजून प्यायचं. आपण भरपूर लोकांना विचारतात, "पण पाणी पितात का मॅडम?" बोलते, "हो, हो, भरपूर पितो मी." भरपूर इज नॉट द आन्सर. इट हॅज टू बी काउंटेड. ओके. भरपूर पाणी नाही प्यायचे, मोजून पाणी प्यायचं. So राइट. eat healthy, eat for your stomach, 80% for your stomach and 20% for your tongue, and have lots of water. भरपूर पाणी प्या. तुम्हाला असं कधी भूक लागली ना, तर भूक मारण्यासाठी कधी, हं, की नाही हं. मला नाही खायचं, मला वजन नाही वाढवायचं आहे, मला फिट राहायचं आहे. 1-2 ग्लास पाणी प्या. राइट. You will feel better. So that's the take home message. Thank you so much to both the ladies who are here who are organizing this यस, थैंक program. यू सो मच डॉक्टर फॉर दिस इन्फॉर्मेशन. ये पॉडकास्ट बहुत इन्फॉर्मेटिव है हमारे व्यूअर्स के लिए. थैंक यू सो मच. Thank you so much. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद.